नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पी.एम. किसान सन्मान निधीच्या पुढील हप्ता मिळवण्याची वाट पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुमची पी.एम. किसान ई-के.वाय.सी प्रलंबित असेल तर योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका. तुमची ई-के.वाय.सी पूर्ण आहे की नाही हे आजच तपासा. आणि विशेष म्हणजे आता अनेक लाभार्थी मोबाईलवरून फेस ई-के.वाय.सी करण्याचा पर्याय वापरू शकतात. तर चला मग संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पी.एम. किसान म्हणजे काय? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी.एम. किसान योजना ही पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळू शकतो. पण लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याची माहिती आणि आवश्यक पडताळणी प्रक्रिया व्यवस्थित असणे हे महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या म्हणजे त्यामध्ये ई-के.वाय.सी ही महत्त्वाची प्रक्रिया असते. ई-के.वाय.सी का महत्त्वाची आहे? कारण तुम्ही पी.एम. किसानचे लाभार्थी असाल तर सर्वप्रथम तुमची ई-के.वाय.सी स्थिती नक्की तपासा. जर ई-के.वाय.सी पूर्ण नसेल किंवा काही कारणामुळे प्रक्रिया प्रलंबित असेल तर तुमच्या लाभावर परिणाम होण्याची शक्यता होत असते. व दुसरीकडे हप्ता आला की पाहू असा विचार करू नका. आधीच तुमची ई-के.वाय.सी पूर्ण आहे की नाही हे तपासून घ्या. व मोबाईलवरून फेस ई-के.वाय.सी कशी करायची याबद्दल आता आपण पाहूया. मोबाईलवरून ई-के.वाय.सी करण्याची साधारण प्रक्रिया हे आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जा व गुगल प्लेमध्ये सर्च करा. तिथे पी.एम. किसान अधिकृत ॲप शोधून डाउनलोड करा. त्यानंतर तसेच फेस ऑथेंटिकेशनसाठी आवश्यक असलेले आधार फेस आय डी ॲपही इन्स्टॉल करा. यानंतर पी.एम. किसान ॲप उघडा. तिथे उपलब्ध असलेल्या बेनिफिशरी किंवा लॉग इन संबंधित पर्यायातून पुढे जा व तुम्हाला विचारण्यात आलेली आवश्यक माहिती भरा. त्यानंतर फेस ई-के.वाय.सी किंवा फेस ऑथेंटिकेशन हा पर्याय उपलब्ध असल्यास तो निवडा. त्यानंतर आधार फेस आय डीच्या मदतीने तुमचा चेहरा स्कॅन केला जाईल व दुसरीकडे कॅमेऱ्यासमोर चेहरा योग्य पद्धतीने ठेवा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची ई-के.वाय.सी यशस्वी झाली आहे की नाही हे स्टेटसमध्ये नक्की तपासा. मोबाईलवरून ई-के.वाय.सी होत नसेल तर काय करायचं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. काही शेतकऱ्यांना मोबाईलवरून फेस ई-के.वाय.सी करताना अडचणी येऊ शकतात. त्यासाठी काही उपाययोजना आहेत. उदाहरणार्थ कॅमेरा व्यवस्थित काम न करणे, फेस ऑथेंटिकेशन अयशस्वी होणे किंवा तांत्रिक अडचण येते. यामध्ये अशावेळी घाबरून जाण्याची काही गरज नसते. कारण तुम्ही जवळच्या सी.एस.सी केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच तुमचा आधार, मोबाईल नंबर, बँक खाते आणि लाभार्थी नोंदणीची माहिती व्यवस्थित आहे का हे नक्की तपासायला हवं. त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आवश्यक असल्यास फार्मर आय डी आणि ॲग्रीस्टक संबंधित प्रक्रिया देखील पूर्ण आहे का याची खात्री करून घ्यावी. कारण ई-के.वाय.सी झाली आहे की नाही हे नक्की तपासा. शेतकरी बांधवांनो, केवळ ई-के.वाय.सी केली असे समजून थांबू नका. प्रक्रिया यशस्वी झाली आहे का हे पी.एम. किसानच्या अधिकृत पोर्टल किंवा ॲपमध्ये तुमचा लाभार्थी स्टेटस तपासून खात्री करायला पाहिजे. व कारण एखादी प्रक्रिया अर्धवट राहिली किंवा स्टेटसमध्ये काही समस्या दाखवत असेल तर वेळेत त्याची दुरुस्ती करता येऊ शकतो. व शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणूनच जर तुम्ही पी.एम. किसान किंवा महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधीचे लाभार्थी असाल तर आजच तुमचा स्टेटस नक्की तपासा. ई-के.वाय.सी बाकी असेल तर ती पूर्ण करण्यासाठी विलंब करू नका. लक्षात ठेवा, फक्त सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास ठेवू नका. हप्ता जमा होण्याची तारीख किंवा पात्रतेबाबत अंतिम माहिती नेहमी अधिकृत सरकारी माध्यमांपासूनच तपासा. तुमची ई-के.वाय.सी पूर्ण झाली आहे का? होय असेल तर कमेंट्समध्ये यस लिहा. आणि ई-के.वाय.सी करताना अडचण येत असेल तर नेमकी कोणत्या स्टेपवर अडचण येते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या गावातील आणि परिसरातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा. व कारण तुमचा एक शेअर एखाद्या शेतकऱ्याला वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करू शकतो. शेतकरी बांधवांनो, जागरूक राहा, अधिकृत माहिती तपासा आणि तुमच्या योजनेचा स्टेटस वेळोवेळी पाहत राहा. अशाच माहितीकरिता माझ्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.